Hello student, welcome to the first year Applied Mathematics lecture series. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जो तुमचा मेकॅनिकल ब्रांचचा शेवटचा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. जो लास्ट चॅप्टर लास्ट युनिट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लेक्चर नंबर 1. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा थिअरी असेल 14 मार्क विचारला जातो. तर आपली ऑनलाईन एक्झाम आहे. ओके, ऑनलाईन एक्झाम मध्ये 10 मार्कला विचारला जाऊ शकतो. अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मेकॅनिकल ब्रांच साठी फक्त. ओके, तर हा चॅप्टर शिकत असताना बिफोर दिस लर्न दिस चॅप्टर हाऊ टू यूज द कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचे काय बेसिक फंक्शन आहे तुम्हाला समजून सांगतो आणि मग पुढे चॅप्टरला सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथे कॅल्सी बघितलं असेल तर हे जे ओके हे जे महत्वाचं इथे दिसतंय काय शिफ्ट दिसतंय का? शिफ्ट इथे काय अल्फा मोड चेंज करायचा असेल तर मोड काय असतो ते नंतर सांगतो. आणि जर कॅल्सी ऑन करायचं असेल ते बटन दाबायचे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे हा कॅल्सी असायला हवा आहे. तुमच्या मॅथमॅटिक्स सब्जेक्ट साठी, फिजिक्स सब्जेक्ट साठी, केमिस्ट्री, मेकॅनिक्स म्हणजे सर्व सब्जेक्ट साठी हा कॅल्सी महत्वाचा आहे. FX 991 MS हा कॅल्सी पाहिजे नॉन प्रॉब्लेम. ओके, इंजिनिअरिंगचा आणि डिप्लोमाचा कॅल्सी वेगळा असतो. ठीक आहे, मग हा जो कॅल्सी आहे हा तुम्हाला घ्यावा लागेल. यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. आता यानंतर इथे बघितलं आपण फॅक्टोरियल दिसतंय का? फॅक्टोरियल. आता यामध्ये दोन फंक्शन आहे. एक तुम्हाला सरळ इथे CAL आणि वरती काय सॉल्व. ओके, इंटिग्रेशन डीएक्स आणि खाली काय डी बाय डीएक्स. आता इथे जर बघितलं दोन फंक्शन दिसतात. समजा इथे जर बघितलं आपण कॉसचे सेकंड फंक्शन काय कॉस इनवर्स. आणि जर मला हे कॉस इनवर्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल कॉस इनवर्स 0 तर मला काय करावं लागेल? शिफ्ट बटन दाबून कॉस इनवर्स काढता येईल. आणि जर कॉस समजा इथे मला कॉस 0 काढायचं असेल तर डायरेक्ट काढू शकतो. बरोबर, म्हणजे डायरेक्ट कॉस 0 अप्लाय करायचं आणि आन्सर 1. इथे आन्सर तुम्हाला 1 भेटेल. पण मला कॉस इनवर्स जर पाहिजे असेल कॉस इनवर्स, ओके, तर मला हे शिफ्ट बटन दाबावं लागेल आणि शिफ्ट बटन दाबून मला काय दाबावं लागेल? कॉस दाबावं लागेल. म्हणजे मला हे सेकंड फंक्शन भेटेल. समजते? सेकंड फंक्शन भेटेल. ओके, आता त्याच पद्धतीने जर इथे बघितलं आपण इथे काय रूट दिसतंय. पण मला रूट 4 काढायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही काढू शकता. काय करायचंय? हे रूटचं बटन दाबायचंय आणि त्यामध्ये काय 4 म्हणजे रूटचं बटन दाबल्यानंतर काय दाबायचं? 4 दाबायचं आहे आणि नंतर इक्वल टू वी गेट आन्सर 2 आणि तुम्हाला इथे आन्सर भेटेल किती? समजते विद्यार्थी मित्रांनो? आता काही व्हॅल्यू जर आपण बघितलं साइन अँगलच्या व्हॅल्यू साइन 0, साइन 90, ओके, आणि साइन 45, साइन इथे दिसतंय साइन, कॉस आणि टॅन हे 3 फंक्शन आहे. या 3 फंक्शनच्या आपण अँगल आपण फाइंड करू शकतो. म्हणजे साइन 0 इथे काय साइनचं बटन दाबायचं आणि 0 दाबायचं आणि इक्वल टू दाबायचं. म्हणजे आपल्याला काय भेटेल बा साइन साइन नंतर काय दाबायचंय 0, 0 नंतर काय इक्वल टू आन्सर साइन 0 इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला इथे 0 दिसेल. आता हे करत असताना मोड महत्वाचा आहे. जर आपण अँगल जर बघितलं 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे अँगल असतो डिग्री मध्ये. कशामध्ये असतो? डिग्री. आणि हा जर आपल्याला हा जो असतो रॅडियन मध्ये, रॅडियन. ओके, आणि जर मग अँगल डिग्री असेल तर इथे पहा डी आलेला आहे डी. ओके, पण हा जर रॅडियन मध्ये दिला असेल तर हा मोडचं बटन दाबायचंय आणि मोडचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला तिथे
RAD दिसेल, इथे RAD दिसेल आणि ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही रॅडियन अँगल सुद्धा काढू शकतो. म्हणजे tan 45 याची व्हॅल्यू आहे 1. पण जर तिथे tan π/4 असेल तर तुम्ही डायरेक्ट काढू शकत नाही. काय करावं लागेल तुम्हाला? तो कॅल्सीचा मोड दिसत असतो हा चेंज करावा लागेल. तो कशामध्ये न्यावा लागेल? रॅडियन मध्ये न्यावा लागेल आणि नंतर मग तुम्हाला ती व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला कॅल्सीचा यूज करून साइन, कॉस आणि टॅन या 3 अँगलच्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. साइन 0, साइन 40, साइन. ओके, समजतंय? आता त्यानंतर जर आपल्याला लॉग, जर आपण मागच्या मला वाटतं M1 मध्ये बघितलं होतं, M1 मध्ये लॉग 1 वगैरे काढायचं होतं. ओके, तर तिथे तुम्हाला कॅल्सीचा यूज करून काढू शकतो. बघा इथे लॉग दिसतोय, लॉग 1. ओके, अशा व्हॅल्यू आपण तुम्ही काढू शकतो. लॉग 1, लॉग 2, लॉग 3. ओके, म्हणजे मला जर असं काढायचं लॉग 2 तर तुम्ही डायरेक्ट लॉग आणि लॉग 2 दाबायचा आणि इक्वल टू दाबायचं, म्हणजे व्हॅल्यू ऑफ लॉग. समजतंय? आता यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला या ज्या चालू चॅप्टर आहे, आता आपण घेणार आहोत तो चॅप्टर, करंट चॅप्टर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर हे डिस्ट्रीब्युशन फाइंड करत असताना आपल्याला कॅल्सीचा यूज करायचा आहे. ओके, कॅल्सीचा यूज करायचा तो सर्व विद्यार्थ्यांना जमला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने कॅल्सी विकत घ्यायचा आहे. ओके, इथे FX 991MS आणि आत्ताच जर काही विद्यार्थ्यांनी घेतलेच असतील, मला वाटतं 99% विद्यार्थ्यांनी घेतले असतील, 1% विद्यार्थी राहिले असतील त्यांनी कॅल्सी फर्नी करा लवकरच. ओके, तरच हा चॅप्टर समजेल. आता यानंतर जर तुम्ही इथे बघितलं फॅक्टोरियल दिसतंय, तर हे फॅक्टोरियल हे सेकंड आहे, म्हणजे खालच्या बाजूला बटनाच्या. म्हणून इथे शिफ्ट दाबून तुम्ही हे काढायचंय. म्हणजे जर मला 4 फॅक्टोरियल काढायचं असेल तर मी काय करणार आहे? शिफ्ट दाबणार आहे आणि शिफ्ट दाबून हे बटन दाबणार आहे आणि नंतर काय 4 आणि आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, समजतंय? जसं एक्झाम्पल येईल तसं मी तुम्हाला कॅल्सीवरनं कसं कॅल्क्युलेट करायचंय ते सांगणार आहे. नाउ वी स्टार्ट द चॅप्टर probability distribution, unit number 5 for mechanical branch, diploma mechanical branch. Now probability distribution, जर तुम्ही 10वी मध्ये बघितलं असतं संभाव्यता, मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील तर संभाव्यता आणि सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रोबॅबिलिटी. म्हणजे जर आपण बघितलं तर आपण काय करतो? कॉइन जर फेकला, वी थ्रू द कॉइन, 1 कॉइन. How many possibility? 2 possibility. We get head or we get tail. There are 2 possibility. म्हणजे जर आपण कॉइन फेकला, ओके, थ्रू द कॉइन, ओके, तर काय भेटतं आपल्याला? एक तर हेड भेटतं किंवा टेल भेटतं. These are the possibility and these are the events. म्हणजे आता जर मला हेडच पाहिजे असेल तर ती असते प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि ओके, म्हणजे हेड पाहिजे असेल तर प्रोबॅबिलिटी, आणि टी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. जर मला हेड पाहिजे पण टेल पडलं म्हणजे ती काय? प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर असते. तसंच आपण काय बघितलं? डाईस, थ्रू द डाईस, फासा, मराठीमध्ये फासा. त्याच्यावर किती नंबर असतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. We get the even number. Even number means we get 2, 4 and 6. These are the even. This is the probability of success. But you are not get this even number, then that is the probability of failure.
ओके, गेटिंग? म्हणजे मला काय केलंय, कॉइन फेकलाय, मला काय पाहिजे, हेड पाहिजे, हेड मिळाला, इट्स द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. पण मला हेड पाहिजे होता तरी पण काय पडला, 12, म्हणजे दिस आवर प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. समजतंय? मग जाऊया पुढे. आता यामध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये जर आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघितलं, यामध्ये 3 डिस्ट्रीब्युशन. एक आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइजनस डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कधी यूज करायचं, पॉइजनस डिस्ट्रीब्युशन कधी यूज करायचं आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कधी यूज करायचं, हे आपण बघूया थोडे. त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. 3 डिस्ट्रीब्युशन आहे. पहिलं डिस्ट्रीब्युशन काय, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे, दुसरं पॉइजनस डिस्ट्रीब्युशन आहे आणि तिसरे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता मी पहिले काय करणार, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघणार आणि त्यानंतर पॉइजनस डिस्ट्रीब्युशन बघणार आणि मग बायनॉमियल आणि पॉइजनस मधला डिफरन्स तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्हाला कळेल हाऊ टू विच डिस्ट्रीब्युशन इज फॉर सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, प्रॉब्लेमच्या टाईप वरून आपण ठरवू शकतो कोणते डिस्ट्रीब्युशन यूज करायचे. म्हणजे किती डिस्ट्रीब्युशन आहे, हाऊ मेनी डिस्ट्रीब्युशन. ओके, binomial distribution, we study binomial distribution. Now for binomial distribution, right here P. What is P? P for probability of, and this carries this. P means the probability of success. Of success. आताच मी तुम्हाला सांगितलं, we threw the coin, we get the head. This is the probability of success. And what is the failure? Head. This is our failure. Means P for the probability of success and Q equal to probability of failure. Okay, and this P plus Q equal to always 1. This is the formula. This formula asked for online exam. P plus Q equal to 1 means it can be written as Q equal to 1 minus P. If we are given the P, we have find the Q, probability of failure. What is the formula? Q equal to 1 minus P. Means probability of success is given, then we find the Q, probability of failure, by using the formula. The formula Q equal to, what is the Q? Q is probability of failure, and its formula equal to 1 minus P. 1 minus P. Now in binomial distribution, sorry, then N, the number of trials or number of experiments, number of trials, or number of experiment
Now what is the n? Suppose I threw a coin 2 times. How many times? 2 times. Means 2 times is our trial. Means value of n. Number of experiment. किती वेळा कॉइन फेकलाय? How many times you are threw the coin? 2 times. Means number of experiment is 2. Means value of n is 2. Is very important. Value of n is very important. Suppose I throw the dice 2 times. Means value of n is 2. The person arrived for interview which is 4. म्हणजे n value is 4. Okay, n number of trial experiment. Hence, in binomial distribution, getting n value कशी काढायचं समजलंय? Suppose I threw the coin 5 times. What is value of n? 5. Now we know that for coin, I take example. Throw the coin 2 times. Okay. Now coin, we know that the coin. How many sides? 2 sides. Okay. Out of 2 sides, we get 1. Correct? Out of 2 sides, we get 1. Means the probability of success P equal to 1/2. म्हणजे 2 समजते का? आपण नाही म्हणतो 100 पैकी 45 मार्क पडले. म्हणजे असं लिहितो 45 भागिले 100. 2 पैकी 1 मिळतोय आपल्याला. एक तर हेड मिळतोय, टेल मिळतोय. म्हणून आपण कसं लिहिणार आहे? 2 पैकी 1 out of 2 we get 1. Means P equal to 1/2. Means for coin P is fixed. म्हणजे कॉइनचा प्रॉब्लेम असेल तर probability success is always 1/2. Correct? And after getting P, we have Q. What is the formula? Q equal to, what is formula? 1 minus P. Hence we get 1 minus P. P is 1/2. Hence we get cross multiplication 2 minus 1 divide 2. 2 minus 1, again we get 1/2. Means probability of success is also 1/2 and failure also 1/2. Means for coin only, I discuss only coin. Means P equal to 1/2 and also Q equal to 1/2. Getting? Now how many times we do this experiment? 2 times. Means what is the value of n? N equal to 2. Getting? N equal to. Means this for coin P is a fix, Q also fix. Q is 1/2. म्हणजे जर coinचा प्रॉब्लेम असेल directly take P equal to probability of success is 1/2. And failure automatically we get also 1/2. And how many times coin? Okay, through the coin 2 times is 2, 3 times 3, 5 times म्हटलंय n equal to 5. Getting? Okay, means we get how find P or find Q and n. Now see the formula for the binomial distribution. And when the binomial distribution used, see very carefully. In binomial distribution, okay, n is very small. Very important. When the binomial distribution used, n is very small. Very small means
the when n value up to n equal to 1, 2, 3, up to 10, maximum 10. Is very small. Okay. Hence the formula for binomial distribution. Formula. Okay. What is the formula? Is very careful. P for probability. X means variable. X equal to R. Equal to NCR. NCR. Okay. Formula is we get P raised to R, Q raised to, okay, N minus R. What is the formula? P of probability of X variable equal to R equal to NCR. Now what is the NCR? P raised to R, Q raised to N minus R. आता बघूया. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पी समजला आहे, क्यू समजला आहे. व्हॉट इज द एनसीआर बघूया काय हा एनसीआर. व्हॉट इज द एनसीआर? व्हॉट इज एनसीआर? NCR is the symbol of combination. Is the symbol of combination. Okay. Out of n object, दिसतं ना n. N for n object, we have select R object. म्हणजे n ऑब्जेक्ट, म्हणजे समजा इंटरव्ह्यूला 5 स्टुडंट गेलेले, त्यामधून मला 2 सिलेक्ट करायचे. समजतंय? म्हणजे 100 समजा 5 विद्यार्थी आहे व कंपनीला किती पाहिजे? 2च पाहिजे. म्हणून 5 मधून 2 सिलेक्ट करायचे. म्हणजे n हा तुमचा 5 असणार आहे आणि त्यामधून किती सिलेक्ट करायचे? 2 सिलेक्ट करायचे. म्हणजे R ची व्हॅल्यू 2 असणार आहे. Is the symbol of combination, means out of n object, out of n object, we have select R object. Is denoted by NCR and its value calculated by n factorial upon R factorial minus n minus R. ओके. म्हणजे एनसीआर ची व्हॅल्यू समजलं. एनसीआर काय? n ऑब्जेक्ट मधून आपल्याला आर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे. आउट ऑफ n ऑब्जेक्ट वी हॅव सिलेक्ट आर ऑब्जेक्ट. म्हणजे इंटरव्ह्यू मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला. इंटरव्ह्यूला 5 विद्यार्थी गेले, त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करायचं कंपनीला. म्हणजे 5 हा तुमचा n असणार आहे आणि 2 हा तुमचा काय असणार आहे? आर असणार आहे. 5 इज व्हॅल्यू ऑफ n and r we have select 2 student. Okay, means r equal to 2. And so NCR value equal to n factorial upon r factorial bracket n minus r factorial. पण आपण डायरेक्ट कॅल्सीने कॅल्क्युलेट करणार आहोत NCR. आणि तो कसं करायचं तुम्हाला सांगतो. ठीक. म्हणजे तुम्हाला समजलं NCR. R म्हणजे काय समजलंय? ओके. n म्हणजे काय समजलंय? म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट, त्यामधून आपण जे सिलेक्ट करतो तो असणार आहे तुमचा R.
मग आता एनसीआर हा जो एनसीआर आहे हा कॅल्सीने यूज करून काढायचा कसा, आणि आपण कॅल्सी यूज करणार, कॅल्क्युलेशन करत बसणार नाही कारण कॅल्सी अलाउड असतो. ओके. आता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बघितलं, दिसतोय का एनसीआर दिसतोय? ओके. म्हणजे हे सेकंड फंक्शन आहे. सेकंड फंक्शन मध्ये समजते का कॅल्सी इथे काय भागिले डिवाइडच्या खाली किती, म्हणून मला काय करावं लागेल, पहिलं शिफ्ट दाबावं लागेल. शिफ्ट दाबल्यानंतर कुठे यावं लागेल, हे दाबावं लागेल. समजते का? पहिलं कोणतं बटन दाबायचं, शिफ्ट. शिफ्ट दाबल्यानंतर हे दाबलं, प्रेस द डिवाइड, then we get the NCR. Suppose we have find 4C2 means 4 मधून 2 आपल्याला म्हणजे 4 विद्यार्थी त्यामधून 2 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. मग आता हे कसं कॅल्क्युलेट करणार, युजिंग कॅल्सी. सी व्हेरी केअरफुल. ओके. फर्स्ट प्रेस द शिफ्ट. ओके. फर्स्ट प्रेस 4. Yeah. कसं करणार आहे बघा, 4 प्रेस करायचं आहे. 4 प्रेस केल्यानंतर जायचंय शिफ्ट. शिफ्ट केल्यानंतर काय एनसीआर, आणि त्यानंतर काय येणार आहे तुमचा 2, आणि मग इक्वल. समजतंय? आणि मग तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. मग एनसीआर कसा काढायचा समजलं, युजिंग कॅल्सी. गेटिंग. जाऊया एक्झाम्पल घेऊया एक. अनबेस्ड कॉइन. example and unbiased coin. Toss. Toss 5 times. Find the probability of getting getting 3 heads. Second, at least 4 heads. Okay. Now what the solution? हो गया. आता अनबाइस्ड कॉइन टॉस 5 टाइम्स. किती वेळा टॉस केलाय? 5 टाइम्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग. कॉइन टॉस केला की काय भेटतं आपल्याला, टी ची व्हॅल्यू फिक्स असते आणि क्यू ची व्हॅल्यू फिक्स असते. म्हणजे टॉस 5 टाइम्स, 5 टाइम्स. किती वेळा एक्सपेरिमेंट केलाय? 5 टाइम्स. म्हणजे n इक्वल टू काय असणार आहे? 5. आता n हा काय तुमचं स्मॉल आहे, आता सांगितल्याप्रमाणे स्मॉल आहे, तुम्हाला सांगितलं होतं 10 पर्यंत हा स्मॉल आहे, म्हणून आपल्याला इथे यूज करायचं आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फाइंड करण्यासाठी आपल्याला टी पाहिजे.
आणि तुम्हाला मी सांगितलं होतं कॉइन साठी पी हा फिक्स असतो. काय? कारण दोन पैकी एक भेटतो आपल्याला, हेड आणि टेल. पी इक्वल टू काय असणार तुमचा 1/2. म्हणजे क्यू बरोबर 1 मायनस पी मीन्स इक्वल टू 1 मायनस पी काय 1/2 म्हणजेच किती 2 मायनस 1 डिवाइड 2 म्हणजेच क्यू सुद्धा काय आला तुमचा 1/2. म्हणजे पी भेटला, एन भेटला. आता जाऊया पुढे. म्हणजे बघा आपल्याला काय भेटलेले पी इक्वल टू काय पी किती भेटला 1/2. क्यू सुद्धा काय 1/2 आणि एन किती आहे 5. ओके, आता एक्झाम्पल मधली पहिली आठ बघूया. काय 3 हेड्स. ओके, म्हणजे 5 टाइम्स आपण कॉइन केलाय टॉस. त्यामध्ये आपल्याला किती भेटले पाहिजे 3 हेड्स. म्हणजे 5 एक्सरसाइज मधून आपल्याला 3 हेड्स भेटले पाहिजे. म्हणजे तिथे आर बरोबर किती असणार आहे 3. गेटिंग आर इक्वल टू 3. ओके, म्हणजे फॉर्म्युला आपला पी ऑफ एक्स इक्वल टू आर. फॉर्म्युला पार्ट पाहिजे एन सी आर. ओके, पी रेस टू आर. ओके, क्यू रेस टू ब्रॅकेट क्यू रेस टू एन मायनस आर. अतिशय सिंपल. मग पी ब्रॅकेट एक्स आर काय आहे एक्स इज व्हेरिएबल आर इक्वल टू 3 बरोबर इक्वल टू एन एन इज 5 आर 3 पी 1/2 रेस टू आर. रेस टू आर म्हणजे काय आर काय तिचा 3. क्यू क्यू इज सेम 1/2 एन मायनस आर म्हणजे 5 मायनस 3 इक्वल टू 5 C3 1/2 raised to 3 1/2 raised to 5 minus 3 याला 2 आला. ओके, आणि जर आता 5C3 हा जो आहे 5C3 डायरेक्ट इथे टाकायचा कॅल्शियम. दिसतोय कॅल्शियम बघा. सांगा काय करावं लागेल. काय करायचं आपल्याला म्हणजे कॅल्शियम मध्ये कसं टाकायचं सांगतो. डायरेक्ट कॅल्शियम मध्ये टाकायचं पूर्ण आन्सर आपल्याला भेटणार आहे. काय करायचं ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ते मी ते लिहून देतो. काय करायचं सांगा 5C3 ओके रेस टू 3 ओके. मग आता 5C3 दिसतोय 5C म्हणजे स्टेप दाबावं लागेल. नंतर काय हे बटन आणि नंतर 3 ओके आणि नंतर इक्वल टू काय दाबायची गरज नाही. ओके, पहिलं काय करायचं समजलंय सांगा 5 नंतर सेफ नंतर एनसीआर आणि नंतर काय 3 दाबलं. त्यानंतर इथे काय गुणाकाराचं साइन बरोबर. नंतर गुणाकार इथे काय 1/2 ब्रॅकेट करायचं आहे 1/2 दिसतोय 1/2. आता हे झालंय याची व्हॅल्यू इथे काढली समजा इक्वल टू दाबलं. इक्वल टू दाबलं इथे याची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, आणि नंतर काय 1/2 रेस टू 3 आणि 1/2 रेस टू 2 म्हणजे कसं काढायचं परत काय शिकायचं समजलं का. इथे व्हॅल्यू भेटेल आणि पुढे जायचंय मग 1/2 म्हणजे 1 डिवाइड 2 बरोबर ना.
आणि त्याला ब्रॅकेट करायचं आणि ब्रॅकेट करायचं, ब्रॅकेट करून मग 1/2 घ्यायचं आहे आणि मग इथे पहा रेस टू दिसतोय का, रेस टू किती आहे 3. समजलं. अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कॅल्सीने यूज करता येईल. काय विद्यार्थ्यांना जर कळत नाही डायरेक्ट कॉलेजला या, मी तुम्हाला समजून सांगेल कॅल्सी यूज कसा करायचा. ओके. आणि हे डायरेक्ट कॅल्सी मध्ये कॅल्क्युलेट केल्यानंतर रेट 0.3125. नाव नेक्स्ट सेकंड काय आहे, ऍट लिस्ट 4 हेड्स, ऍट लिस्ट 4 हेड्स. ऍट लिस्ट म्हणजे कमीत कमी. आता कमीत कमी 4 समजतं का, अरे मला कमीत कमी 5 रुपये दे, म्हणजे तू 5 रुपये देऊ शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकतो. पण एन किती आहे तुमचा, एन बरोबर काय 5. ठीक आहे, एन बरोबर काय 5. आणि इथे काय म्हटले ऍटलिस्ट 4 एअर म्हणजे कमीत कमी 4, म्हणजे आरच्या 2 व्हॅल्यू येणार, कमीत कमी 4 आणि जास्त जास्त किती एन पर्यंत, एन किती तुमचा 5, म्हणजे आरच्या 2 व्हॅल्यू आल्या 4 आणि 5. समजते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याचा हा पार्ट घेऊन भेटूया पुढच्या लेक्चरला. बाय.